2019 पासून बीड जिल्ह्यातले सर्व सिंचन प्रकल्प ज्याला पाणी उपलब्ध नाही त्याला पाणी उपलब्ध करून घेणं आणि या सर्व संचिका पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासहित जलसंपदा विभागाकडे पाठवून आज ज्या गेवराईमधल्या निम्न बंधाऱ्याच्या संदर्भात चर्चा झाली याची संचिका पाणी उपलब्धता मिळून निविदा प्रक्रियासाठी याच्यातले अर्धे प्रकल्प आत्ता या ठिकाणी आहेत। म्हणून आम्ही जबाबदारीपूर्वक बोललो की आचारसंहिता संपल्यानंतर याच्या अर्ध्या कामाच्या निविदा निघतील आणि अर्ध्या कामाला या ठिकाणी निविदा प्रक्रियामध्ये जे आहे त्याच्या निविदा काढण्यासाठी सुद्धा संचिकेला मान्यता मिळेल। महत्त्वाचा मुद्दा एका प्रकल्पांना पाणी उपलब्धता मिळवून द्यायचं आहे त्याची जबाबदारी मी भैयासाहेबांनी आणि ताईंनी घेतली आणि हे प्रकल्प कमी पडण्यासाठी जर निधी कमी पडला तसा तर हा राज्य सरकारच पूर्ण करणार आहे, पण निधी जर कमी पडला तर संबंध राज्यासाठी जलसंपदाचे प्रकल्प पूर्ण करायला ताई स्वतःसुद्धा केंद्र सरकारकडून निधी मिळवून आणून देण्यासाठी प्रयत्न करतील। हे शाश्वत आश्वासन आज गेवराई परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनमान बदलावं, त्यांची शेती शाश्वत व्हावी हे जे भैयासाहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली त्या भूमिकेच्या बाबतीत आम्ही वचन देऊन कटिबद्ध झालेलो आहोत हा विकास करण्याचा। मी म्हणलं की नेमकं ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत तरी त्यांच्याकडे अशा पद्धतीचं एकूण सगळं जे काय आहे एवढे श्रीमंत शेतकरी तर नेमकं त्यांच्या शेतीमध्ये कुठलं पीक ते घेतात म्हणजे सोन्याचं घेतात का आणखीन कुठलं घेतात हे जरा बघावं लागणार आहे। आणि माझी विनंती आहे की आपण सुद्धा माध्यम हे शेवटी रिसर्च टीम असते, आपण सुद्धा याच्या बाबतीतलं संशोधन करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।